जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटीची जी परीक्षेची नोटिफिकेशन आलेली आहे आणि आजपासून उरलेले आहे एकूण 40 दिवस। या 40 दिवसांमध्ये जे आहे अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आणि या 40 दिवसांमधल्या अभ्यासाच्या बळावर 100% महा टीईटीचा पेपर कशा प्रकारे क्रॅक करायचा, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, त्याची एक स्ट्रॅटेजी, एक स्टडी प्लॅन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण बरेच जण असे आहेत की जे मागच्या 2013 पासून ते 2021 पर्यंत जेवढ्या महा टीईटीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या देऊन बसलेले आहेत, परंतु पास करू शकलेले नाहीत। आणि त्याच्या उलट माझ्यासारखे अनेक जण आहेत जे की 2013 पासून आतापर्यंत जेवढ्याही वेळेस परीक्षा देतात ते प्रत्येक वेळेस परीक्षा पास करतात। कारण काय आहे की त्या लोकांना जे आहे खऱ्या अर्थानं या यशाचं रहस्य समजलेलं आहे। एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी कशा प्रकारे आहे, सिलेबस काय आहे, प्रश्न कुठून पुटअप होतात, त्या गोष्टीचं रहस्य जे आहे ज्या लोकांना समजलं ते लोक या ठिकाणी जे आहेत महा टीईटीचा पेपर सहजपणाने क्रॅक करतात। त्यामुळे मित्रांनो, जर का आपण महाराष्ट्राचं आतापर्यंतचं ॲनालिसिस बघितलं तर आतापर्यंत जेवढ्याही वेळेस परीक्षा झाली आणि रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये आपल्याला 3, 3.5 किंवा हार्डली 4% पासिंगचा रेशो पाहायला मिळालेला आहे। याचा अर्थ महा टीईटीच्या यशाचं रहस्य जे आहे त्या 4% किंवा 3.5% उमेदवारांनाच कळालेलं आहे आणि ते रहस्य आपल्यापर्यंत ऑलरेडी मी पोहोचवलंच होतं, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन एकदा जे आहे तुम्हाला त्याविषयी डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण हा एक व्हिडिओ जे आहे आपलं आयुष्य या ठिकाणी बदलू शकतं। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, महा टीईटीच्या परीक्षेची नोटिफिकेशन आलेली आहे आणि आजपासून जर का आपण कंप्लीट बघितलं तर 40 दिवसांचा कालावधी बाकी राहिलेला आहे। आता पहिला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की टीईटीची परीक्षा एक्झॅक्टली कोण देऊ शकतं, तर एक्झॅक्टली जे आहे टीईटीचे 2 पेपर असतात, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल। तर दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे की पेपर 1 आणि पेपर 2 हे कोण कोण देऊ शकतं। बघा, पेपर 1 ज्यांना द्यायचं असेल, ज्यांना 1 ते 5 वर्गाकरिता शिक्षक होण्याची इच्छा आहे, त्यांनी जे आहे पेपर 1 पास करणं आवश्यक ठरतं। 1 ते 5वी वर्गाकरिता शिक्षक होण्याकरिता कंपल्सरी पेपर 1 पास होणं आवश्यक आहे आणि ज्यांना 6वी ते 8वी या वर्गाकरिता शिक्षक व्हायचं असेल त्या कॅन्डिडेट्सला या ठिकाणी पेपर 2 पास करणं आवश्यक असतं। आता हा पेपर कोण देऊ शकते याचं क्वालिफिकेशन थोडक्यामध्ये सांगतो एका मिनिटामध्ये, त्याच्यानंतर आपण त्या यशाचं जे काही रहस्य आहे त्या रहस्याकडे जाऊया। बघा, पेपर 1 कोणता उमेदवार देऊ शकतो, तर पेपर 1 तो कॅन्डिडेट देऊ शकतो ज्याचं डीएड कंप्लीट आहे। डीएड म्हणा, डीटीएड म्हणा, डीएलएड म्हणा, त्याला कोणत्याही नावानं या ठिकाणी हाक मारा। ज्यांचं डीएड आहे, ज्याचं ग्रॅज्युएशन वगैरे त्याच्याशी देणं घेणं नाहीये, तो उमेदवार या ठिकाणी पेपर 1 साठी फॉर्म फिलअप करू शकतो। आता जे डीएडच्या फायनल इयरला आहेत त्यांना देखील अलाउ केलेलं आहे पेपर 1 देण्याकरिता। ठीक आहे, हा एक रेशो समजला आपल्याला की ज्यांना पेपर 1 क्लिअर आहे त्यांना 1 ते 5 वर्गासाठी या ठिकाणी पात्र होता येतं। म्हणजे 1 ते 5वीचं जे क्वालिफिकेशनच आहे त्याचा जो जीआर आहे त्या जीआर मध्येच नमूद करण्यात आलेला आहे की एक तर डीएड असावं आणि टीईटी किंवा सीटीटी। हे बघा, टीईटी आणि सीटीटी जी आहे, सीटीईटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टीईटी आहे ती इक्वल मानली जाते। जर तुम्ही टीईटी पात्र असाल तर सीटीटी देण्याची गरज नाही, जर तुम्ही सीटीटी पात्र असाल तर टीईटी देण्याची तुम्हाला गरज नाही। दोन्हीपैकी एक जरी असेल आपल्याकडे तरी देखील चालतं। सध्या जे आहे पूर्ण भारतभरामध्ये एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सीटीटी लागू आहे किंवा नाही आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये अजिबात चिंता करू नका। महाराष्ट्रामध्ये टीईटी आणि सीटीटी दोन्ही इक्वल मानल्या जातात, दोन्हीच्या दोन्ही अलाउ आहे, त्याच्यामुळे चिंता करू नका। आता पेपर 2 6वी ते 8वी या वर्गासाठी आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर आपल्याला पेपर 2 पास करणं आवश्यक आहे। आता याकरिता लागणारे जे क्वालिफिकेशन आहे, बघा, जे उमेदवार डीएड आहेत, ठीक आहे, जे उमेदवार या ठिकाणी डीएड आहेत तेही उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। बघा, याचं जर क्वालिफिकेशन आपण बघितलं तर डीएड प्लस ग्रॅज्युएशन। ठीक आहे, याचं जे क्वालिफिकेशन आहे डीएड प्लस ग्रॅज्युएशन हा राहणार आहे। प्लस जे उमेदवार बीएड आहेत, ठीक आहे, बीएड प्लस ग्रॅज्युएशन ज्यांचं असेल त्यांना देखील पेपर 2 चा फॉर्म भरता येतो। म्हणजे पेपर 2 साठी जर का आपण क्वालिफिकेशन बघितलं डीएड प्लस ग्रॅज्युएशन आणि बीएड प्लस ग्रॅज्युएशन, आता जे बीएड केलेले उमेदवार ग्रॅज्युएट ऑलरेडी असतातच, यांना हा फॉर्म भरता येतो। फक्त आता जे आहे फॉर्म भरत असताना त्याचा जर आपण सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात। आता तो काय आहे की ज्यांची फॅकल्टी म्हणजे ग्रॅज्युएशनला बीएससी असेल तर त्यांना एक मेथड वेगळी आहे आणि ज्यांची फॅकल्टी ग्रॅज्युएशनला जे आहे आर्ट्स फॅकल्टीमधून असेल त्यांच्याकरिता वेगळा सब्जेक्ट आहे, तो मी पुढे या ठिकाणी डिस्कस करणार आहे। बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट ही दाखवतो की आपण बघितलं की सिलेबस नेमका काय आहे। पहिलं महत्त्वाचं गोष्ट आहे, आपल्याला जर का कोणती जरी परीक्षा पास करायची असेल
आपल्याला कोणत्याही ठिकाणी जर का पोहोचायचं असेल, आपण एक टार्गेट ठरवलं की ठीक आहे मला मुंबईला जायचं आहे, मला औरंगाबादला जायचं आहे, मला परभणीला जायचं आहे, तर मला अगोदर जे आहे त्याचा रस्ता माहिती असला पाहिजे. त्याच्यामुळे जर का तुम्हाला कमीत कमी कालावधीमध्ये पेपर पास करून दाखवायचा असेल कोणत्याही या ठिकाणी जे आहे बाहेरील या ठिकाणी मदतीशिवाय, माझा जो टार्गेट आहे ते तुमच्या लक्षात आला असेल, तर तुम्हाला जे आहे तो रस्ता माहिती असला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली जर आपण पेपरला फेस करत असाल, अभ्यासाला आजपासून समजा माझी स्टडी आज 0 आहे आणि आजपासून मला स्टार्ट करायचं आहे, तर जे आहे मला अगोदर त्याचा सिलेबस माहिती असला पाहिजे. सिलेबसच्या नुसार मला जे आहे एक प्लॅन करावा लागणार आहे, एक स्टडी प्लॅन करावा लागणार आहे. मग कोणत्या विषयाला किती वेटेज मला द्यावा लागेल, माझा कोणता विषय या ठिकाणी वीक आहे, माझा कोणता विषय जो आहे तो या ठिकाणी स्ट्रॉंग आहे, ते मला या ठिकाणी बघावं लागणार आहे. तर बघा, जे उमेदवार डीएड आहेत ज्यांना पेपर 1 साठी क्वालिफाय व्हायचं आहे, म्हणजे पहिली ते 5वी या वर्गासाठी आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल, तर 2 गोष्टी असतात. ही पात्रता परीक्षा आहे, लक्षात घ्या. टीईटी पास झालं म्हणजे नोकरीची हमी मिळाली असं नाही आहे. टीईटी एक पात्रता परीक्षा आहे. टीईटी झाल्याच्या नंतर आपल्याला सीटीईटी ही परीक्षा द्यावी लागते. ठीक आहे, त्याच्या स्कोरच्या बेसिसवर आपल्याला या ठिकाणी जे आहे ॲज अ शिक्षक जॉईन करता येतं. मग त्याच्यामुळे आपल्याला जर पहिली ते 5वीला जॉईन करायचं असेल तर डीएड लागतं आणि टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर 1 लागतो. त्याचा जर आपण सिलेबस बघितला मित्रांनो, तर इथे बघा हा आहे विषय आणि या विषयाला दिलेले गुण आहे. बघा 150 मार्कांचा पेपर असतो, टोटल 150 मार्कांचा. 150 मार्क जे आहे 5 विषयांमध्ये विभागणी करण्यात आलेले, 150 पैकी 150 मार्क. आता त्यामध्ये आपला फेवरेट विषय आहे मराठी. ठीक आहे, मराठी विषयाचे 30 प्रश्न असतील, प्रश्न 30च असणार आहे. ठीक आहे, 150 प्रश्न आहे 150 मार्कांकरिता. त्याच्यामुळे मराठी विषयाला 30 प्रश्न आहे आणि 30च त्याच्याकरिता गुण आहे. म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी भाषा आपल्याला जी आहे कंपल्सरी इंग्लिश आहे. इंग्लिशचे देखील आपल्याकरिता या ठिकाणी 30 प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि 30च या ठिकाणी त्याला गुण आहे. म्हणजे विचार करा की 5 विषयाला 30 मार्कांच्या या ठिकाणी क्रायटेरियामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. आता यशाचं रहस्य आपल्याला इथूनच शोधून काढायचं आहे. त्याच्यानंतर 30 मार्कांचं गणित आहे. ठीक आहे, त्यामध्येही 30 गुणच आहे, त्याला 30च प्रश्न विचारले जातात. एक तर सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्र म्हणण्यापेक्षा अगोदर आपण जे आहे बालमानसशास्त्र बघूया. आता बालमानसशास्त्र ज्याला आहे चाइल्ड पॅडॅगॉजी किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट आपण असं म्हणूया, सायकोलॉजी आपण ज्याला म्हणूया, किंवा परिसर अभ्यास आहे. परिसर अभ्यासाचे 30 मार्क. याला जर आपण टोटल कॅल्क्युलेट केलं तर हे 150 होतात आणि एकूण यांना जे काही गुण देण्यात आलेले आहे 150, तर ते देखील तेवढेच आहे. म्हणजे 150 गुण आणि 150 प्रश्न. आता याच्यापैकी आपल्याला टार्गेट किती ठेवायचं आहे, तर लक्षात घ्या आपल्याला टार्गेट या ठिकाणी मित्रांनो ठेवायचं आहे 90+. टार्गेट आहे आपलं 90+. आता तुम्ही कॅटेगरी मधले असाल किंवा तुम्ही ओपनचे उमेदवार असाल, तुम्ही तो विचारच करायचा नाही की मी कॅटेगरी मधला उमेदवार आहे. आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हे बघा, जर समजा तुम्ही कॅटेगरीचे उमेदवार असाल तर तुम्ही 82 मार्क्स जरी घेतले ना तरी देखील तुम्ही पास होता. ठीक आहे, पास होता. आणि तुम्ही जर ओपनचे उमेदवार असाल तर तुम्हाला 90+ मार्क या ठिकाणी घ्यावेच लागणार आहेत. आता तरी देखील मी सांगेल की तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार असू द्या, तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे की 90+च मार्क या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आत्ताची जी परीक्षा झाली TIT 2022ची आणि त्याच्यानंतर 21,000 जागा या ठिकाणी ज्या आहे शिक्षकांच्या भरल्या गेल्या, त्या 21,000 जागांमध्ये एक गोष्ट या ठिकाणी आमच्या लक्षात आलेली आहे की ज्या जागा ओपन कॅटेगरीला आलेल्या असतात, म्हणजे ओपनच्या जागा आहेत, समजा 2,000 जागा ओपनच्या आहेत, तर ओपनच्या जागांवरती कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी एलिजिबल होता येतं. परंतु त्याच्यामध्ये नियम अट अशी लावण्यात आलेली आहे की जर एखाद्या कॅटेगरीचा उमेदवार ओपनच्या जागेसाठी क्वालिफाय व्हायचा असेल तर त्याला पाहिजे आहे 90+ मार्क. म्हणजे जे उमेदवारांचा स्कोर जास्त होता TITचा, परंतु TETला त्याला 90+ मार्क नव्हते, समजून घेऊया आपण 82 मार्क होते, तर तो ओपनच्या जागेसाठी एलिजिबल ठरला नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ओपनचं मेरिट कमी आणि कॅटेगरीचं मेरिट हाई गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा विचारच सोडून द्यायचा आहे की आपल्याला 82ला पास आहे, 83ला पास आहे. आपलं टार्गेट आहे 90+ आणि आपल्याला 40 दिवसांमध्ये तो 90+ जायचा आहे. आता कशा प्रकारे जाता येतं बघा, तुम्हाला थोडक्यामध्ये ना मी त्याची एक स्ट्रॅटेजी. आता तो झाला पेपर 1चा सिलेबस. आता जर आपण अगोदर जे आहे पेपर 2चा सिलेबस बघूया आणि त्याच्यानंतर सांगतो की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मार्क कसे घ्यायचे आहेत. आणि सहजपणाने तुम्हाला वाटेल की अरे यार हे तर आपण TET जे आहे फारच डोक्यामध्ये घेऊन बसलो होतो आणि फारच कठीण आपल्याला वाटत होतं आणि हे तर चिल्लर गोष्ट आहे. बघा, आता पेपर 2 करिता 2 लँग्वेजेस या ठिकाणी कंपल्सरी आहे. ठीक आहे, जसं आपण जर का माध्यम या ठिकाणी मराठी निवडलं तर पहिली लँग्वेज जी आहे कंपल्सरी येऊन जाते आणि पहिली मराठी जर घेतली तर दुसरी लँग्वेज इंग्लिश कंपल्सरी येतं. त्यामध्ये देखील सेम टू सेम तोच प्रकार आहे. 30 प्रश्न आहेत आणि त्याला 30 या ठिकाणी गुण देखील आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बालमानसशास्त्र हा देखील विषय या ठिकाणी कंपल्सरी आहे. ठीक आहे, हा जो 90 मार्कांचा पॅटर्न आहे, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल त्यांच्याकरिता हा सेम टू सेम आहे. याच्यामध्ये काहीच फरक नाही. फक्त जे काठिण्य पातळी आहे पहिली ते 5वीची थोडीशी कमी आहे आणि याची जी आहे मध्यम लेवलची आहे. मी फारच जास्त कठीण आहे असं देखील म्हणणार नाहीये. हा पॅटर्न सेम आहे. आता येतो आहे की जो मेथड आहे पेपर 2ची,
जर तुमचं ग्रॅज्युएशनला BSc असेल, ठीक आहे, जर तुमचं ग्रॅज्युएशनला BSc असेल तर तुमच्याकरिता हे दोन ऑप्शन्स आहे. या दोन ऑप्शनपैकी एक तुम्हाला निवडावं लागतं. आता ज्यांचं ग्रॅज्युएशनला गणित विज्ञान आहे म्हणजे BSc आहे, कोणत्याही विषयामध्ये असू द्या BSc, ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी गणित विज्ञान घ्यावं लागतं. आणि गणित विज्ञान हा विषय तुम्हाला 60 मार्क्सला आहे. म्हणजे हा 90 मार्क्सचा पोर्शन आणि हा 60 मार्क. या ठिकाणी तुमचे 150 मार्क होतात. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशनला या ठिकाणी सामाजिक शास्त्र आहे म्हणजे BAचं ज्याचं सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे असेल तर त्यांनी जे आहे गणित विज्ञान घ्यायचं नाही, चुकीची मेथड होऊन जाते. त्याच्याऐवजी त्यांनी या ठिकाणी जे आहे सामाजिक शास्त्र घ्यायचं आहे. मग त्यांना हा पोर्शन जसं 60 मार्कांचं गणित विज्ञानला आहे तसं यांना असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे त्यांचे 30 मार्क सामाजिक शास्त्रवाल्यांचे आणि हे 60 मार्क, हे 150 मार्क होतात. हे बघा लक्षात घ्या, कन्फ्यूज नका हो, हे दोन्हीचे दोन्ही विषय सोबत येत नाही. ठीक आहे, एक तर तुम्ही गणित विज्ञान घेऊ शकता किंवा सामाजिक शास्त्र घेऊ शकता. आता राहतो आहे प्रश्न ज्यांचं ग्रॅज्युएशनला BAला फायनल इयरला मराठी होतं किंवा इंग्रजी होतं किंवा भाषा विषय होतं, कोणती जरी भाषा विषय असेल तर जर असेल तर मग तुम्ही गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र दोन्हीपैकी कोणतीही मेथड घेऊ शकता. परंतु ज्यांचं ग्रॅज्युएशनला सामाजिक शास्त्र आहे त्यांनी सामाजिक शास्त्रच घ्यायचं, ज्यांचं ग्रॅज्युएशनला गणित विज्ञान आहे त्यांनी गणित विज्ञानच घ्यायचं. हा आहे त्याचा रेशो. आणि याला देखील सेम टू सेम जे आहे 150 प्रश्न आहे आणि त्याच्याकरिता 150 गुण आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, अजिबात निगेटिव्ह मार्किंग नाहीये, नुसतं पॉझिटिव्हच आहे. अंदाजी टोले जरी मारले तरी देखील आपला प्रश्न आला तर आला, नाही आला तरी देखील आपल्याला नुकसान नाही होत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुम्हाला सांगतो आहे की आपल्याला नेमकं जर पासिंग करायची असेल तर काय करायचं बघा. आता यामध्ये अभ्यास करत असताना फॉर एक्झाम्पल म्हणून आपण जे आहे पेपर 1चा रेशो बघूया. पेपर 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे 90+ स्कोर करायचा आहे. आणि इथे जे आहे आपल्याला 60 मार्क कमी जरी पडले तरी देखील चालतं, कारण आपल्याला जे आहे 150 मधून आपण 60 मार्क जर काढले तर ते 90 होतात आणि आपल्याला हवे आहेत फक्त 90 मार्क्स. आता हे 90 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. या ठिकाणापासून कसं मिळवायचं आहे तर बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा काय करा की कोणत्या विषयामध्ये कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो, आता फार मी हा व्हिडिओ ना फार लांब लचक होते म्हणून फार जास्त डिटेलमध्ये देणार नाही. आता मी दररोज तुम्हाला व्हिडिओ देईल, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी या ठिकाणी सामील करत राहील. फक्त आज जे आहे आपण डेमोच्या स्वरूपामध्ये जातोय. बघा, समजा आपण मराठी विषय घेतला तर पहिल्यांदा जे आहे मराठीच्या अभ्यासाला तुम्ही बसल्यानंतर मराठीमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये म्हणजे 2013 पासून आजपर्यंत जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये मराठीचे कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की त्या प्रश्नांचं जे काही धडा आहे तो कोणता आहे, तो महत्त्वाचा आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला ना एक थोडक्यामध्ये मी जे ॲनालिसिस केलंय ना ते तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो की बाबा प्रश्न नेमके कोणते कोणते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, कोणकोणते घटक होते ते. हे बघा, हे तुम्हाला घटक या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे, समजा मराठीचं प्रत्येक विषयाचं तुम्हाला मी अशा प्रकारे देतो आहे. बघा, मराठीचं एक या ठिकाणी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा तर उतारा येतो. बघा, उतारा येतो, उतार्यासोबतच जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कविता देखील येते. कधी कविता येते, कधी उतारा येतो. काही वेळेस असं झालं की उतारा देखील आला आणि कविता देखील आली. आता त्याच्यावरती प्रश्न बरेचसे आलेले आहेत. आतापर्यंत 2013 पासून ते 2021 पर्यंत 28 प्रश्न आतापर्यंत जे आहे ते उतार्यांवर आलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कवितांवर 28 प्रश्न आलेले, म्हणजे उतारा येतो, कविता पण येते. आता वर्णमाला आहे, वर्णमालांवरती देखील प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर शब्दांच्या जाती आहे, काळ आहे, वाक्प्रचार आहे, वाक्प्रकार आहे, प्रयोग आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की समास आहे. त्यानंतर लिंग विचार आहे, वचन आहे, एक वचन अनेक वचन, संधी करा म्हणून आहे, विभक्ती विचारल्या गेलाय, सामान्य रूप करा, एखादा शब्द दिलेला आहे त्याचं सामान्य रूप करा म्हणून आहे. अलंकारावरती काही प्रश्न आले होते, एकाच वर्षामध्ये प्रश्न आले होते. त्याच्यानंतर वाक्यात उपयोग करा किंवा म्हणी आहे, म्हणींचा अर्थ लिहा किंवा म्हणी अर्थपूर्ण म्हणी ज्या आहेत त्या पूर्ण करा. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द, विरामचिन्हे बऱ्याच वेळा आलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा एक घटक आहे जो आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. बघा, साहित्य है ना, या पुस्तकाचे लेखक, या कवीचे टोपण नाव, या लेखकाचं टोपण नाव, या कवीला कोणता पुरस्कार मिळाला वगैरे वगैरे जे आहे ना, तर ते त्या संदर्भामध्ये आतापर्यंत 27 प्रश्न आले आणि खऱ्या अर्थाने आपण तो दुर्लक्ष करतो. प्रश्न क्षुल्लक आहे, खऱ्या अर्थाने तो जनरल नॉलेजमध्ये पण मोडतो. हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर वृत्त आहे, फक्त एकदा वृत्त विचारलं होतं. त्यानंतर शब्दसिद्धी एकदा विचारलं होतं. सिद्ध आणि साधित शब्द बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. आता हा झाला पूर्णच्या पूर्ण जे आहे पोस्टमॉर्टम मराठी विषयाचा. याच्यापेक्षा बाहेर काहीच नाहीये. आता लक्षात आलं आपल्याला की 24 टॉपिक आहे मराठीचे आणि मला असं वाटत नाही की याच्यापैकी एकही टॉपिक असा आहे की ज्याला 1-1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागेल. आता मला सांगा, हे 24 आपल्या समोर जे आहे टॉपिक आहे,
24 टॉपिकला समजा आपण असं दिलं की 1.5 तास जरी दिला, एका टॉपिकला 1.5 तास, ठीक आहे, तरी देखील जे आहे सहजपणाने 40 दिवसांच्या आतमध्ये आपला हा मराठीचा जो आहे खेळच खालास होऊन जातो. म्हणजे पहिली गोष्ट काय आहे की आपल्याला ज्या मार्गाला जायचं आहे त्या मार्गाचा जी आपली मंजिल आहे त्या मंजिलचा हा रस्ता आहे, आपल्याला यांचा अभ्यास करायचा आहे. आता हे आपल्या लक्षात आलं, मग आपण याची स्टडी करायला सुरुवात करून दिली. आता स्टडी करायला सुरुवात करून दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण मेन टार्गेटमध्ये आहोत की आपल्याला या ठिकाणी यायचं आहे, इथले मार्क घ्यायचे आहे. आता मराठी हा विषय एकदम इझी आहे, ठीक आहे. आता मी माझी जी स्ट्रॅटेजी आहे बघा, मी 2013ला असेल किंवा त्याच्यानंतर 2013ला परीक्षा दिली, पेपर 1 2 पास केला, त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या वेळेस जेव्हा परीक्षा झाली त्यावेळेस पेपर 1 पेपर 2 पुन्हा पास केला, पुन्हा परीक्षा दिली, पुन्हा पेपर 1 पेपर 2 पास केला. म्हणजे आतापर्यंत मी बऱ्याच वेळा माझ्याकडे जे आहे याचा गठ्ठा जमा झालेला आहे टीईटीच्या सर्टिफिकेटचा. आता त्याचं कारण काय आहे की मला लक्षात आलेलं आहे की कोणत्या विषयामधून कोणते प्रश्न जे आहेत ते पुटअप होतात म्हणून, आणि माझी एक स्ट्रॅटेजी आहे. आता ती स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे तर लक्षात घ्या, आपल्याला हा मराठी विषय आहे किंवा हा इंग्लिश विषय आहे, या 2 भाषा विषय आपल्याला असतात. या भाषा विषयांमध्ये आपल्याला एवढी प्रॅक्टिस करायची आहे, इझी असतात. आतापैकी ना बऱ्याच जणांनी हा इंग्लिश विषय न घेता याच्या बदल्यामध्ये हिंदी विषय घेतला असेल, प्रथम भाषा म्हणून हिंदी म्हणून. तर हिंदी असेल तर हिंदी, ठीक आहे, हिंदी असेल इंग्लिश असेल आपल्याला काही घ्यायचं नाही. बघा दोन्हीमध्ये आपल्याला टार्गेट एकच ठेवायचं आहे, पेपर पास करण्याची माझी जी मेथड आहे ती तुम्हाला सांगतोय की माझी मेथड अशी आहे की माझे जे दोन्ही जे लँग्वेजेस आहेत ते आउट ऑफ आहेत. माझा इंग्लिश हा माझा फेवरेट सब्जेक्ट आहे, मी तो शिकवतो देखील, त्याच्यामुळे दोन्हीमध्ये मी काय करत असतो 27 मार्क घेतो. 25चं तर मी 25च्या खाली आजपर्यंत कधीच गेलो नाहीये आणि तुम्ही पण जाऊ शकत नाही. कारण काय, तुम्ही जर का या पद्धतीने स्टडी प्लॅननुसार अभ्यास केला तर त्याच्यापेक्षा खाली तुम्हाला मार्क मिळणारच नाही. मग पहिलं महत्त्वाचं टार्गेट ठेवायचं आहे की दोन्ही लँग्वेजेसमध्ये आपल्याला जे आहे आउट ऑफ पर्यंत जायचं आहे. आता हे आउट ऑफ जाण्यामागचं तुम्हाला कारण सांगतो, कारण माझं जर वैयक्तिक आपण एक सांगितलं असं की कोणताही उमेदवार असू द्या, जो उमेदवार हा व्हिडिओ बघतो आहे त्याच्यापैकी कोणताही उमेदवार असू द्या, त्या उमेदवाराचा या 5 विषयापैकी कोणता ना कोणता एक विषय कमजोर असतो. मग त्यानं काय करायचं, तो कमजोर विषय सोडूनच द्यायचा आहे. कारण प्रत्येकाचा असा विषय असतो की मी त्याचं किती जरी स्टडी केले तर तुम्हाला लक्षातच राहत नाही. आता माझा जो वैयक्तिक विषय जर तुम्हाला सांगितला ना, गणित विषय मला अवघड जातो, म्हणून मी गणिताचा फार जास्त अभ्यास करतच नाही, फक्त जे आहे त्याच्यावरून नजर फिरवतो. आता गणित विषय सोडून दिल्यानंतरही मी जर का प्रत्येक वेळा टीईटी परीक्षा पास करत असेल तर मग त्याच्या मागचं रहस्य काय आहे, तर त्याच्या मागचं रहस्य हेच आहे. बघा गणित विषय सोडून द्या, सर्वांनी सोडून द्या असं नाही, ज्यांना गणित इझी जातं त्याने गणित घ्या, कुणाला जर का मराठीत अवघड जात असेल त्याने मराठी सोडून द्या, कुणाला इंग्लिश अवघड येऊन जात असेल तर इंग्लिश सोडून द्या, परंतु नियम अटी त्याला लागू आहे. आता तिथे जर का आपल्याला एक्स्ट्राचे मार्क भेटत असेल तर हा गणित विषय या ठिकाणी सोडून द्या, इथे 27 मार्क घ्या. त्यानंतर या इकडे परिसर अभ्यासाकडे. परिसर अभ्यासामध्ये काय येतं हे बघा, परिसर अभ्यासामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान हे 4 विषय मोडतात. आता याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येतो, त्याच्यामधून 3-4 प्रश्न येतात. पुन्हा त्याच्यानंतर इतिहास आहे 5वीचा, त्याच्यानंतर भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, जनरली प्रश्न असतात. हे प्रश्न जर का इथे 30 असतील, या 30 पैकी आपण जर का टार्गेट ठेवलं तर सहजपणाने 23 ते 24 किंवा 25 मार्क आपण सहजपणाने पाडतो. किंवा इथे आपण 25 न पाडता समजा आपल्याला जर का आणखी 2-4 मार्क त्याच्यामध्ये कमी पडले, तर कमी जरी पडले असेल तरी देखील इथे आपण कमीत कमी जे आहे 20 मार्क तर घेऊ शकतो. 20 मार्क. आता हे 3 विषय जरी आपण घेतले, इथे 20 मार्क जरी पाडून आपण जर 3 विषय घेतले तर आपल्याला जे आहे एकूण 74 मार्क होतात, 74 मार्क्स. आता 74 मार्क्स झालेत आपले, आणि आपल्याला उरलेत काय, बालमानसशास्त्र उरलं आणि गणित उरलं. आता बालमानसशास्त्र आपण जनरली जर का अभ्यास केला, ॲव्हरेज जरी अभ्यास केला तर 30 पैकी आपल्याला कमीत कमी 20 मार्क मिळतात. 20 मार्क, 20च्या ऐवजी जर 18 जरी धरले आपण तरी देखील जे आहे इथे 82 मार्क होतात. 82, इथे 18 जरी धरले, 20 नाही पडले, तुम्हाला 18 जरी पडले तर 82 मार्क होतात. आता उरतो आहे गणित, त्याचा तुम्ही अभ्यासच केला नाही. आता 82 उरले म्हणजे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये आहेत तर तुम्ही ऑलरेडी पास झालात, परंतु आपलं टार्गेट 90+ आहे आणि एक विषय आपल्याकडे गणित शिल्लक आहे ज्याचा आपण फार जास्त अभ्यास केलेला नाही. बघा आता समजा तुमच्यासमोर 30 प्रश्न आहे, तर 30 प्रश्न याची डिवायडेशन असतं. 30 प्रश्नापैकी 10 प्रश्न इझी, 10 प्रश्न मीडियम आणि 10 प्रश्न डिफिकल्ट लेवलचे असतात. मग त्याच्यापैकी जे 10 प्रश्न आहेत जे की इझी लेवलचे असणार आहे ते 10 तर आपले येतील ना. साधी जे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, त्रिकोण है ना, हे तर वर्तुळ, हे तर गोष्टी आपल्याला येतील ना. त्याच्यापैकी आपण जर का अंदाजे जरी मारले, अंदाजे जरी, कारण 4 ऑप्शन्स आहेत, मनाने काहीच लिहायचं नाही आपल्याला, ते आपण ते जो खेळतो ना 1 2 3 4 ते जरी खेळलं तुम्ही 30 आणि तरी देखील तुम्हाला 10 ते 12 मार्क मिळतात. आपण एक्झाम्पल धरूया की जे इझी प्रकारामधले जे 10 प्रश्न आहेत तेच तुमचे करेक्ट आले तरी देखील 82 आणि 10 म्हणजे तुम्हाला जे आहे टोटली या ठिकाणी 92 मार्क्स मिळतात. एकदम इझिली, एकदम इझिली.
भेटू शकतात आणि हीच आपल्याला स्ट्रॅटेजी या ठिकाणी ठेवायची आहे. अन्यथा जे उमेदवार प्रत्येक विषयामध्ये परफेक्ट आहे मग त्याने तर प्रत्येक विषयाला या ठिकाणी जे आहे जास्तीत जास्त वेटेज द्यायचंच आहे, त्याला स्टडी करायचीच आहे. स्टडी करत असताना लक्षात घ्या की आपण कुठून स्टडी करायची आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. हे बघा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर अतिशय महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत आपण ते बघणार नाही आपल्याला एक तर प्रश्न समजणार नाही, प्रश्नांची काठिण्य पातळी समजणार नाही, प्रश्नांचे प्रकार समजणार नाही, प्रश्नांचे जे काही धड्यांची नावं आहेत ते देखील समजणार नाही. त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे की प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर बघणे. आता तुम्हाला वाटत असेल यार ते आता ते कुठं शोधावं, तर काळजी करू नका. प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत तर आम्ही जे आहे ते क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. आपलं जे मास्टर टीचर ॲप्लिकेशन आहे, मास्टर टीचर नावाचं जे आहे आपलं ॲप्लिकेशन आहे जे की प्ले स्टोअरला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ते मास्टर टीचर ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी डाउनलोड करा. त्या ठिकाणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या नावाचं जे आहे एक फोल्डर आहे, त्या फोल्डरमधून तुम्ही सर्वच्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहे ते सहजपणाने डाउनलोड करून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर का हे मार्गदर्शन करत असलेली जी बॅच आहे त्यांचं देखील मार्गदर्शन हवं असेल तरी देखील सहजपणाने यांचं मार्गदर्शन आपण याच मास्टर टीचर ॲप्लिकेशनवरती घेऊ शकता. कारण मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात. आणि TITची परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला फेस करायचा आहे या ठिकाणी TITच्या परीक्षेला. कारण TITच्या या परीक्षेमध्ये जेवढा आपला स्कोर येणार आहे त्या स्कोरच्या बळावरच आपल्याला जे आहे शिक्षक म्हणून लागता येणार आहे. कारण ही जी बॅच होती पाठीमागची जो टेट 2022ची जी बॅच आहे त्या बॅचमध्ये 1000 पेक्षा जास्त जे आहे या क्लासचे जे काही उमेदवार आहेत ते आज जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये शिक्षक या पदावरती रुजू झालेले आहे. त्याच्यामुळे हे वेल क्वालिफाईड शिक्षक आहेत. आता या शिक्षकांनी जेव्हा स्वतः देखील परीक्षा दिली ना 174चा स्कोर करून दाखवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे शिक्षक आहेत ते IBPS एक्सपर्ट फॅकल्टीमधले शिक्षक आहे. त्याच्यामुळे ही जी बॅच आहे या बॅचमध्ये टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकाची जी आहे ती परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. आता मित्रांनो, या मार्गदर्शकांचं जे आहे मार्गदर्शन घ्या असं म्हणण्यामागचं कारण हेच आहे की TITची स्टडी जी आहे आता आपण या वयामध्ये, कारण मॅक्झिमम जे आहे TITची स्टडी 25 ते 35 वर्षाच्या एज गेटमध्ये उमेदवार असलेलेच उमेदवार या ठिकाणी स्टडी करतात. या एज गटामध्ये जे आहे सेल्फ स्टडी करणं जरासं कठीण जातं. त्याच्यामुळे कुणीतरी जर का आपल्याला समोर शिकवणारा असेल आणि आपण या ठिकाणी जे आहे शिकत असू तर ते आपल्याला थोडंसं इझी जातं. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे. अन्यथा काय आहे की जर आपण पुस्तकं घेतली तर पुस्तकंही आज मार्केटमध्ये एवढीशी सहज कमी फीसमध्ये भेटत नाहीये. कारण एकेका पुस्तकाची किंमत 600-700 रुपये आहे. आपण जर का 5 विषयांची किंमत जर का बघितली, 5 विषय जर का 500-500 रुपयाला असेल तर 2500 रुपये जे आहे याला लागतात. पुन्हा पुस्तकांमध्ये जे आहे वाचन करत असताना थोडंसं बोरिंग आपल्याला वाटतं. त्याच्याऐवजी जर का आपण कोणीतरी शिकवत असेल तर ते शिकवलेलं ऐकून आपल्यासाठी जे आहे थोडंसं लवकर या ठिकाणी जे आहे ग्रहण व्हायला मदत होते. बऱ्याचशा महिला मी अशा बघत असतो की जे आपल्या मागच्या बॅचेसमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या की ज्यांचं किचनचं काम चालू आहे आणि किचनच्या जे काही खिडकी आहे ते खिडकीवरती त्यांनी जे आहे आपला मोबाईल ठेवलेला आहे, आपलं एखादं लेक्चर चालू आहे, त्यांचं किचनमध्ये काम देखील चालू आहे आणि तिकडे जे आहे त्यांचं लेक्चर देखील चालू आहे. म्हणजे काय होतं की ते इझी जातं. हेच काम तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे सेल्फ स्टडी महत्त्वाची आहे, परंतु मॅक्झिमम जे आहे आपण काय करायचं आहे की काही व्हिडिओज बघायचे आणि त्याच्यानंतर व्हिडिओज बघितल्याच्या नंतर काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या करून पाहायच्या. बघा, विशेष म्हणजे जो गणित विषय असतो, गणित विषय एक असा विषय आहे की जो फक्त पुस्तकातून किंवा व्हिडिओजमधून जे आहे कव्हर करता येत नाही. त्यामध्ये जे आहे महत्त्वाचं एक गोष्ट आहे की त्याला खाडाखोड करावी लागते, आकडेमोड करावी लागते आणि त्यासाठी आपल्याला रजिस्टर, पेन, पेन्सिल या सगळ्या गोष्टी घेऊनच बसाव्या लागतात. त्याच्यामुळे यासाठी जे आहे आपण वेगळा एक्स्ट्राचा जो वेळ आहे तो द्यावा लागेल. आता तुमचा प्रश्न असेल की सर दररोज आतापासून किती तास आम्ही अभ्यासाला द्याव्या, तर बघा 40 दिवस जर का आपल्याकडे शिल्लक असेल तर आजपासून तुमचं जर का स्टडी या ठिकाणी 0 असेल तर किमान जे आहे तुम्हाला 5 तास स्टडी करिता द्यावेच लागेल. आणि स्टडी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की स्टडी म्हणजे स्टडीच करा. 5 तास मग तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे द्या. ठीक आहे, कधी तुम्हाला द्यायचं आहे ते 5 तास ते तुमचं ठरवा. एकत्रच जे आहे 5 घंटे बसू नका. सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल 1-1, 1.5 तास, 2-2 तास तुम्हाला स्टडी करावे लागेल. फक्त अभ्यासाचं नियोजन करत असताना एक गोष्ट अशी लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही झोपेतून उठाल त्यावेळी स्वतःला सांगा, झोपेतून उठल्या की बाबा मला आज जे आहे 5 तास स्टडी करायची आहे. तो 5 तास मला स्टडी करायचीच आहे, मग मी कधी पण करेल. आणि मग तुम्ही तुमच्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो आहे त्या वेळेप्रमाणे स्टडी करा. आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी झोपायला जाल 10-11 वाजता जे काही तुमचं शेड्यूल आहे, झोपायला जात असताना अंथरुणावर बसल्यावरती स्वतःला पुन्हा एकदा प्रश्न विचारा की बाबा मॉर्निंगला उठल्यानंतर तू स्वतःला जे काही प्रॉमिस केलं होतं की आज मी 5 घंटे स्टडी करणार आहे, तो तुझं प्रॉमिस कंप्लीट झालंय का? त्या प्रश्नाचं उत्तर जर का तुमचं मन देत असेल की येस तू 5 तास अभ्यास केला तर निवांतपणाने झोपी जा. आणि तुमच्या मनानं जर का तुम्हाला उत्तर दिलं या ठिकाणी की नाही अजून 5 तास झालेले नाही 4 तास झाले, तर मग अंथरुणावरती न झोपता पुन्हा 1 तास स्टडी करा आणि त्याच्यानंतर मग झोपी जा. कारण हाच शेड्यूल आपल्याला जर का फॉलो करायचा असेल
तर आणि तरच मग आपण स्वप्न पाहायचं आहे की आपल्याला जे आहे एका झटक्यात टीईटीचा पेपर पास करून दाखवायचा. कारण इथून पुढे जे आहे लवकरात लवकर आपल्याला टीईटीची जी स्टडी आहे ती कंप्लीट करून त्याची परीक्षा पास करून TITची परीक्षेची तयारी करायची आहे आणि त्यामध्ये स्कोर करून लवकरात लवकर आपल्याला जिल्हा परिषदेला शिक्षक व्हायचं आहे आणि अभिमानानं आयुष्य जगायचं आहे. महत्त्वाचं हेच आहे की आपल्याला रेग्युलरली स्टडी करावी लागणार आहे. आज 5 तासाच्या ऐवजी मी 8 तास केला आणि उद्या अभ्यासच केला नाही असंही होता कामा नये. आपल्यामध्ये जे आहे रेग्युलरिटी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रेग्युलर स्टडी केल्याशिवाय जे आहे आपल्याला या ठिकाणी यश मिळणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे की सध्याच्या घडीला मी असं म्हणेल की आपण जे काही वापरत असलेलं जो सोशल मीडिया आहे तो शक्यतो 40 दिवस पूर्णपणाने टाळा. मोबाईलचा वापर जे आहे फार कमी करा. बाकी जर का बॅचेस वगैरे जॉईन केले असेल तर तेवढे व्हिडिओ पुरते मर्यादित पहा, बाकी सोडून द्या. अभ्यास करत असताना देखील तुम्ही अभ्यासही करताय, पुस्तकंही ओपन आहेत आणि तुमचा मोबाईल बाजूला जे आहे तुमची चॅटिंगही चालू आहे, अशा प्रकारची स्टडी करू नका. नाहीतर मग काय होतं की 2013 पासून आजपर्यंत बऱ्याच जणांनी परीक्षा दिल्या 4-4, 5-5, 6-6 वेळेस, परंतु ते पास करू शकले नाही. त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की त्यांनी अभ्यास तर भरपूर केला परंतु त्यांनी जे आहे या पद्धतीने स्वतःला कुठेतरी गुंतवून घेतलं, थोडंसं स्टडी पण केलं आणि थोडंसं तिकडे एक्स्ट्रा वर्क देखील केलं. त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन झालं नाही आणि प्रॉपर पद्धतीने ते परीक्षा या ठिकाणी पास करू शकले नाही. बघा, यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दररोज जे आहे सर्वच्या सर्व 5 विषयांचा अभ्यास होणं जवळपास पॉसिबल नाहीये. परंतु काय करा, किमान 2 विषय किंवा 3 विषयांचा का होत नाही, परंतु दररोज जे आहे तो अभ्यास करा. आज 2 विषय जे घेतले उद्या किमान दुसरे 2 तरी घ्या, परवा दिवशी दुसरे 2 घ्या. म्हणजे असं करत चला. किमान एका दिवशी जे आहे प्रत्येक विषयाला या ठिकाणी टच करणं जवळजवळ जे आहे अशक्य होतं आणि मग फार जास्त जॅमलिंग देखील होते. त्याच्यामुळे शक्यतो काय करायचं, 2 किंवा 3 विषय जे आहे एका दिवसामध्ये घ्यायचे, बाकी जे आहे दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या विषयांचं प्लॅनिंग या ठिकाणी ठेवायचं. कारण हेच महत्त्वाचं आहे. आणि तसं झाल्याच्या नंतर काय करायचं आहे की आपल्याला टॉपिक झाला की त्याच्यावरची टेस्ट सोडून बघायची आहे, प्रश्न शोधायचे आहे इकडून तिकडून. जे आहे समजा एक तुम्ही जर का प्रकार घेतला, एक जर का समजा तुम्ही टॉपिक अभ्यासला, उदाहरण म्हणून तुम्हाला जर का आपण सांगितलं की ठीक आहे आता हा एक टॉपिक आहे, कोणता, काळ आहे, ठीक आहे, काळ हा टॉपिक तुम्ही अभ्यासला, तर तुम्ही आता काय करायचं आहे, यूट्यूबच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून, जिथून कुठून तुम्हाला सापडेल त्या ठिकाणापासून तुम्ही जो आहे काळ विषयावरचे प्रश्न या ठिकाणी शोधायचे आणि ते उत्तरं त्याचे जे आहेत देऊन बघायचे. आणि उत्तर कीमध्ये देखील ते बघायचं की आपण जे दिलेली उत्तरं आहेत ती व्यवस्थित आहेत किंवा नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपलं जे स्टडी आहे ती योग्य डायरेक्शनला आहे किंवा आपण जे आहे चुकीच्या डायरेक्शनला जातो आहे. हे महत्त्वाचं आहे. कारण आपण स्वतःचं जे ॲनालिसिस आहे ते हे सगळे टॉपिक पाहिल्याच्या नंतरच आपल्याला लक्षात येऊन जाणार आहे की आपण जे आहे योग्य दिशेला स्टडी करतोय किंवा नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, आता आजपासून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मॅक्झिमम TETच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत प्रयत्न करतच आहोत. त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आपल्याला जर का काहीही अडचण असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपण दररोज जे आहे शिक्षक भरती संदर्भामध्ये व्हिडिओज तर देतच असतो. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही शिक्षक बनून शाळेवर रुजू होत नाही तोपर्यंत आपलं चॅनल जे आहे तुमच्यासोबत सदैव सोबत असतो. तुम्हा सर्वांना जे आहे TETच्या स्टडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा देखील आपण जे आहे आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मार्गदर्शन करण्यातच राहणार आहोत.